प्रेक्षक हो नमस्कार, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पंढरपूर येथे येणाऱ्या 15 लाख वारकरी व भाविकांना पाणी व ज्यूसच्या बाटल्या मोफत देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्टॉलची संख्या वाढवावी, या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. सर्व भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध होईल व सर्व ठिकाणी स्वच्छता राहील, याबाबत अधिक जागरूक राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले, ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारतातल्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य, भक्ती मार्गाने प्रवास करत असतात. पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं, यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारधारेला तिलांजली दिली आणि विरुद्ध विचारधारेसोबत जुळले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीच हिंदू समाजाला धोका दिलाय असं विधान महंत नारायणगिरी यांनी केलंय. कालच शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला. ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही असं वक्तव्य केलं होतं. यावर महंत नारायणगिरींनी निशाणा साधलाय. श्रीरामपूर येथील रहिवासी असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याने केला पोलीस अकादमीमध्ये महिलेवर बलात्कार. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. मित्रावर झालेल्या हल्ल्याने चिंता व्यक्त करतानाच राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला थारा नसल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. मागील सन 2023 मधील पीक विम्यापोटी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 121 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालाय, अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. यापूर्वी 16 कोटी 50 लाख रुपयांचा सोयाबीन पिकासाठीचा विमा जमा झाला असून आता उर्वरित पिकांसाठी 105 कोटी रुपये असा एकूण 121 कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शाहू महाराज मंगळवारी विशाळगडाची पाहणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी ज्या मशिदीत तोडफोड झाली तिथे जाऊन आढावा घेतला. यानंतर शाहू महाराज यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शाहू महाराजांना पाहताच मुस्लिम महिलांनी टाहो फोडत आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. मराठा आरक्षणावर शरद पवार आणि महाविकास आघाडीकडे कोणता मार्ग आहे तो त्यांनी जाहीर करावा असं आवाहन राष्ट्रवादीचे अजित पवार गटाने केलंय. मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याचा मार्ग असेल तर शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी मराठा आरक्षणावर त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. हरियाणा आणि पंजाबमधील शंभू सीमेवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. चंदीगडमधील बैठकीनंतर शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल म्हणाले की शंभू सीमा उघडताच शेतकरी दिल्लीकडे कूच करतील. ते म्हणाले की आम्ही फक्त सामान गोळा करण्यासाठी वेळ घेऊ, त्यानंतर आम्ही दिल्लीला रवाना होऊ.